बिडवलकर हत्या प्रकरणावरून निलेश राणे आणि वैभव नाईक हे आता आमने-सामने आलेले आहेत। निलेश राणे आणि वैभव नाईक यांनी एकमेकांवर आरोप केलेले आहेत। बिडवलकर हत्या प्रकरणामध्ये वैभव नाईकांना जेल होणार असा दावा निलेश राणेंनी केलाय, तर निलेश राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे आका आहेत असा थेट आरोप आता वैभव नाईकांनी केला। वैभव नाईकांना असं वाटतंय की कोणाला तरी पुढे करून मीडियाला दुसऱ्यावर आरोप करून जर ह्याच्यातून माझा कुठेतरी लपता येईल, मला कुठेतरी लपता येईल, असं वैभव नाईक तुम्हाला लपता येणार नाही। तुमची पापं तुम्हाला इथेच फेडावी लागणार आणि तुम्हाला फेडायला लावणार। तुम्हाला ह्या बिडवळकरच्या केसमध्ये सुट्टी नाही, तुम्हाला जेलच। या कुटुंबियाने दुर्दैवाने त्या कुटुंबियामध्ये कोण नाही आहे, त्यांची सक्षम माणूस नाही आहे, पण त्यांनी पण तक्रार केली की आम्ही पण तक्रार केली की पोलिसांनी सुद्धा हे प्रकरण उघडून काढलं नाही। हे प्रकरण ह्या आकांच्या 2 कार्यकर्त्यांच्या वर्चस्वावरून हे प्रकरण बाहेर आलेलं आहे आणि हे प्रकरण बाहेर आल्यानंतर सिद्धेश शिरसाटला अटक झाल्यानंतर त्या सिद्धेश शिरसाटला वाचवण्याचा प्रयत्न करणारे आखामुळे हे प्रकरणामध्ये आम्ही भाग घेतला।